मुंबईत झाडांचा मृत्यूदर वाढला असून पण राज्य शासनाच्या 300 कोटींच्या वृक्ष लागवड मोहिमेच्या माहितीपटासाठी मुंबई महापालिकेकडून साधारण ₹5.25 लाख खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली। वृक्ष लागवड मोहिमेच्या माहितीपटासाठी ₹4,72,000 खर्च अपेक्षित आहे। या एका माहितीपटासाठी ₹5.5 लाख खर्च हा करणं योग्य नाही असा आक्षेप मनसेकडून घेण्यात आलाय। या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या अनेक नगरसेवकांनीही आक्षेप घेतला। तीनशे कोटी झाडं संपूर्ण महाराष्ट्रात लावायची हा महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाची जाहिरात करण्यासाठी महानगरपालिकेने साधारण ₹5.25 लाख खर्च करावेत असा तो प्रस्ताव होता। तर मला वाटतं की एका 3 मिनिटाच्या चित्रफितीसाठी ₹5.25 लाख खर्च होणं हे काही योग्य नाही। मग त्यासाठी मग तुम्ही निविदा का नाही आणली, टेंडर का काढले नाही, परस्पर टेंडर न काढता ही मंजुरी द्यावी असा तो प्रस्ताव होता। ये इसके लिए 3 से 4 मिनट की क्लिप के लिए ₹4,72,000 हमने दिए। और जहां पर भी हम ये देखते हैं कि 4,72,000 की जब बात आती है तो ये देखना बहुत ज़रूरी है कि हमारा बीएमसी का जो कानून है 1888-72(1) जो ये कहता है कि 3 लाख के ऊपर अगर कोई भी टेंडर हम करते हैं तो उसे पब्लिक टेंडर में, पब्लिक डोमेन में लाना बहुत ज़रूरी है, फेयर टेंडर कराना बहुत ज़रूरी है। पर यहाँ हमारे ही कानून 1888-72(1) का क्या बोलते उसे उल्लंघन किया गया है। 300 कोटी झाडं लावण्याचा जेव्हा प्रोजेक्ट डिक्लेअर होतो त्याचं काहीतरी नियोजन केलं जातं। हे त्वरित तात्पुरती कामं अशीच निघून येतात, याचं काही नियोजन होत नाही। जेव्हा 300 कोटी झाडं लावायचं आपण म्हणतो तर त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग झालं पाहिजे आणि त्या प्लॅनिंगमध्ये त्याचा खर्च जो काय असेल तो त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे। हे वेगवेगळे प्रस्ताव महानगरपालिकेचे पैसे ह्या महानगरपालिकेचे नाही आहेत, हे टॅक्स पेअरचे पैसे आहेत आणि फक्त ही उधळपट्टी चाललेली असा माझा आरोप आहे।